सर कसं आहे, लायब्ररीत मी बसलो, साईटला माझ्या मुलानं माझ्या साईटची जागा बदलली. मला असं वाईट वाटलं. त्याला मी विचारलं का बदलली. तुमच्या परळी बाबतीत असं म्हटलं जातं, तुमच्या वंजारा समाजाबाबतीत असं म्हटलं जातं. एक इतकं वाईट वाटतं की डोळ्यातून पाणी येते. तुम्ही कुठेही राजकारण करा, पण राजकारण भावनेचं करू नका, कोणत्या समाजाबाबतीत हे करू नका. आज आम्हाला एका कट घरात घेतलं जातंय आणि गुन्हेगार समजलं जाते. हे माहिती का, तुम्ही कुठेही राजकारण करा, डोळ्यातून अश्रू येतं आमच्या. आम्हाला वेगळी भावना झाली, आमच्या मन दुखले आतले, आणि महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही. आम्ही गुन्हेगार आहात का? हे जात म्हणून तुम्हाला जात म्हणून हात वावरलं जाते. इतकं वाईट वाटतंय ना. जन्मच का घेतला तिथं परळीत? हा, परळी जन्मच का घेतला आणि समाजाच्या पोटी का जन्म घेतला. इतकं वाईट दुःख वाटतंय की तुम्ही डायरेक्ट समाजाला गुन्हेगार ठरवता. आमच्या मनात काय, अहो लोक चलत चलत आमची माझ्या कोडवाले. सुरेश दसला एक गोष्ट कळाली पाहिजे की आपण बोलायला लोकप्रतिनिधी आहेत, आपण त्यांचा सन्मानाने उल्लेख करू. त्यांना कळालं पाहिजे की दस साहेबांना की आपण आपल्याच जिल्ह्यातल्या समाजाला बदनाम करतात. हे का ते मनावर घेत नाहीये की तुमचं राजकारण तुम्ही काय करायचं तिकडे करा, राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करा, आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही समाजाला का टॉर्चर करलात.